छेले घुमालो पाडा झुलालो पोर गेलो देशे बुलबिलिते धान खेळजे खाजना देबो किशे. बंगाली भाषेतल्या लोकगीताच्या या ओळी यातल्या बोरगी शब्दाचा अर्थ आहे मराठा बारगीर. असे मराठा बारगीर ज्यांच्या भीतीनं बंगाल थरथर कापायचं आणि ज्यांच्या नुसत्या नावानं बंगाल थरथर कापायचं ते नाव म्हणजे रघुजीराजे भोसले नागपूरकर. सध्या रघुजीराजे भोसले यांचं नाव, त्यांचा पराक्रम पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण ठरलं आहे रघुजीराजे भोसले यांची तलवार. 28 एप्रिल 2025ला रघुजीराजे भोसले यांची तलवार लिलावात निघाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर त्यांची तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणली जावी अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तातडीनं पावलं उचलली आणि लंडनमध्ये होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत एक मध्यस्थ उभा करून तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर आता कायदेशीर बाबी पूर्ण करून ही तलवार 18 ऑगस्टला मुंबईत येणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचा अनमोल ठेवा असणारी ही तलवार पुन्हा महाराष्ट्रात येणं ही महाराष्ट्रासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. या घटनेमुळे रघुजीराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले. पण रघुजीराजे भोसले यांचा इतिहास काय आणि या मराठा सरदाराला बंगाल थरथर का कापायचं? रघुजी भोसलेंच्या ताकदीचा, त्यांच्या पराक्रमाचा आणि त्यांच्या बंगालमध्ये असलेल्या दहशतीचा इतिहास पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. रघुजीराजे भोसले नागपूरकर मूळचं सातारा जिल्ह्यातल्या देऊरचं हे भोसले घराणं. रघुजींचे आजोबा शिवाजी महाराजांच्या सैन्यात लढले होते. अगोदरपासूनच शूर योद्ध्यांचं हे घराणं. पेशव्यांच्या काळात त्यांना मोठी लष्करी पदं आणि बेरार इथल्या चौथाईचा अधिकार मिळाला. नागपूर तेव्हा गोंडवना साम्राज्याची राजधानी होती. 1739 साली तिथल्या राजाचा मृत्यू झाला. त्याचा वारसदार कोण होणार यावरून वाद सुरू झाले. यावेळी राजाच्या विधवा राणीने रघुजी भोसले यांच्याकडे मदत मागितली. रघुजी तेव्हा मराठ्यांच्या वतीने बेरार प्रांताचा कारभार बघत होते. रघुजींनी मध्यस्थी करून राजा गोंडच्या 2 पुत्रांना, ज्यांना आधी राज्याबाहेर काढून बेरारला धाडण्यात आलं होतं, त्यांना राज्य दिलं. पण 1743 मध्ये 2 भावांमध्ये परत वाद उद्भवला. थोरल्या भावाने परत रघुजींना विनंती करून हस्तक्षेप करण्यास सांगितलं. तेव्हा रघुजींनी थोरल्या भावाविरोधातली बंडाळी मोडून काढली. पण कमी काळात दोनदा एवढ्या जवळ हाती आलेली सत्ता परत न करण्याचा मोह रघुजींना आवरला नाही आणि त्यांनी गोंड राजा बुरहान शानला फक्त राजकीय भावलं बनवून खरी सत्ता आपल्या हातात घेतली. रघुजी मोठे पराक्रमी होते. गनिमी कावा आणि मैदानी युद्ध या दोन्ही प्रकारांमध्ये त्यांची सेना तरबेज होती. याचबरोबर रघुजींना राजकारणाची चांगलीच समज होती. शेजारच्या राज्यात घडणाऱ्या घटनांकडे ते दुर्लक्ष करत नसत. उलट याचा आपल्या राज्याच्या वाढीस काही फायदा आहे का याचा कायम कानोसा घ्यायचे. तिसूवरपुरमच्या राजावर अर्काटच्या नवाबाने हल्ला केला. यावेळी या राजाने दोस्त खानच्या मुघल सेनेविरुद्ध मराठ्यांकडे मदत मागितली. यावेळी रघुजी भोसले आपली सेना घेऊन तिथे गेले. त्रिचनापल्लीच्या सुप्रसिद्ध युद्धात मुघलांचा पाडाव केला. या युद्धातल्या विजयामुळे अख्खं कर्नाटक 3 वर्षांसाठी मराठा सत्तेच्या ताब्यात आलं. 1741 साली अलीवर्दी खान बंगालचा नवाब होता. त्याच्या विरुद्ध त्याचा ओरिसाचा सुभेदार मुर्शिद कुली खानने बंड केलं. हे बंड अलीवर्दी खानानं मोडून काढलं. यावेळी मुर्शिद कुली तिथून पळाला. त्याने रघुजी भोसलेंकडे मदत मागितली. त्याच्या मदतीला रघुजींनी आपले खास सरदार पंडित भास्करराम कोल्हटकर यांना सेना देऊन पाठवलं. या मराठा सेनेने ओरिसा आणि बंगालचा काही भाग जिंकला. तिथे मुर्शिद कुलीच्या जावयाला सुभेदार म्हणून बसवलं. नवाब अलीवर्दी खानाने स्वतः जाऊन नव्या सुभेदाराचा पाडाव केला आणि ओरिसा मराठा सत्तेच्या ताब्यातून परत घेतला. पण त्याच्या ताकदीचा तोपर्यंत मराठ्यांना अंदाज आला होता. मुघल सैन्य हे आकाराने मोठं असायचं. तोफा, हत्ती यामुळे त्यांना गतीनं हालचाल करणं जड जायचं. बंगालचा सुभाष समृद्ध होता. इथले जमीनदार, व्यापारी बराच पैसा राखून होते. रघुजी भोसलेंना लक्षात आलं, हा पैसा राज्याच्या कामी उपयोगात येऊ शकतो. यानंतर दरवर्षी मराठा घोडेस्वारांची सेना, म्हणजे ज्यांना बारगीर म्हणून ओळखलं जायचं, ते बंगालवर हल्ला करू लागले. यातल्या अनेक मोहिमा रघुजी भोसले किंवा भास्कर पंडित यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आल्या. या मोहिमा गनिमी काव्याने लढल्या जायच्या. मराठा बारगीर कधी आले, कधी गेले कळायचंही नाही. भास्कर पंडितांनी दैनहात नावाचं शहर वसवलं. इथं मुख्य तळ उभारून बाकीच्या बंगालवर हल्ला करणं सोपं जात होतं. मराठा सैनिकांकडे फक्त घोडा, भाला आणि एक घोंगडं एवढंच सामान असायचं. पण त्यांचा वेग विजेला लाजवेल असा असायचा. या सैन्याची दहशत बंगालमध्ये पसरली. काही काही ठिकाणी अफवा पसरल्या, बारगीर येतात आणि गावच्या गावं लुटून जातात. खंडणी न देणाऱ्याला कापून टाकण्यात येतं. बंगालचा नवाब त्यांना पकडण्यासाठी खूप प्रयत्न करायचा, पण ते त्याच्या हाती लागायचे नाहीत. मराठ्यांच्या येण्याच्या चाहुलीमुळे लोक गाव सोडून शेतात जाऊन लपायचे. बंगालीमध्ये एक लोकगीत प्रसिद्ध आहे, छेले घुमालो पाडा झुलालो बोर गेलो देशे.
बुलबिल येते धान खेळेचे खाजना दे बोकिशे. याचा अर्थ मुलं झोपली चाळ झोपली, बोरगी म्हणजे मराठा बारगीर आले रे आले. पक्ष्यांनी धान्य खाऊन टाकलं, आता खंडणी कुठून देऊ रे. आजही मुलांना झोपवण्यासाठी ही लोकगीतं बंगालमध्ये गायली जातात. एवढी दहशत पसरली होती. काही ठिकाणी असं लिहिलं आहे की मराठा सैन्याच्या हल्ल्यात 4 लाख बंगाली मारले गेले. अर्थात हा आकडा नंतरच्या काळात फुगवून सांगण्यात आला असावा. अखेर बंगालच्या नवाबाने रघुजी भोसलेंच्या पुढे गुडघे टेकले. ओरिसा आणि सुवर्णरेखा नदीपर्यंतचा बंगालचा प्रांत मराठा सत्तेला जोडून टाकला. याशिवाय बंगालचा 20 लाख आणि बिहारचा 12 लाखांचा कर मंजूर केला. नागपूरकर भोसल्यांनी मराठा साम्राज्याची दहशत बंगालपर्यंत पोहोचवली. कोणार्कचं सूर्य मंदिर पुन्हा उजेडात आलं ते याच रघुजी भोसल्यांमुळे. पुरीची जगन्नाथ यात्रा पुन्हा सुरू झाली ती याच रघुजी भोसल्यांमुळे. आणि बंगालमध्ये दुर्गा पूजेचं महत्त्व अबाधित राहिलं ते याच रघुजी भोसल्यांमुळे. असा योद्धा ज्याच्या भीतीनं बंगाल थरथर कापायचं. आया मुलांना सांगायच्या, झोप नाहीतर मराठे येतील.